हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. माझं नाव विनायक हळे आहे. आज आपण बघणार आहोत डेटा टाईप म्हणजे काय. क्लास स्टार्ट करण्याच्या अगोदर लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. सो चला आता क्लास स्टार्ट करूया. व्हॉट इज डेटा टाईप? डेटा टाईप म्हणजे डेटा टाईप रिप्रेझेंट द डिफरंट टाईप ऑफ व्हॅल्यूज दॅट वी स्टोर्ड ऑन द व्हेरिएबल. म्हणजे डेटा टाईप वेगवेगळ्या व्हॅल्यूला डिफाईन करतो अँड रिप्रेझेंट करतो, ताकी तो आपल्याला सांगतो जे आपण व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून ठेवले आहोत. हेच काम करतो डेटा टाईपचा. बघूया किती प्रकारचे आहे. फर्स्ट आहे व्हेरिएबलमध्ये इंटिजर, फ्लोट, कॉम्प्लेक्स असे असतात. अँड सेकंड आहे स्ट्रिंग. थर्ड आहे सेट अँड फोर्थ आहे कॉम्प्लेक्स, टपल असं आहे. हे पायथॉनचे बेसिक डेटा टाईप आहेत. हे काय आहेत? पायथॉनचे बेसिक डेटा टाईप आहेत. जे डेटा टाईप बघण्याच्या पहिले आपल्याला माहीत असावं की वी डू नॉट नीड टू स्पेसिफाय द डेटा टाईप एक्सप्लिसिटली बेस्ड ऑन व्हॅल्यू टाईप्स अलोकेटेड ऑटोमॅटिकली. सो पायथॉनमध्ये आपण स्वतःहून डेटा टाईप लिहायची जरूरत नाही. जेव्हा आपण व्हेरिएबल बनवत होतो अदर प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये, फॉर एक्झाम्पल सी प्लस प्लस अँड जावा, तिथं आपल्याला व्हेरिएबल डिक्लेअर करावा लागत होता. पण पायथॉनमध्ये आपल्याला डेटा टाईप डिफाईन नाही करावा लागत. कारण पायथॉन काय करतो की स्वतः इंटरप्रिटर रन टाईममध्ये व्हॅल्यूच्या अकॉर्डिंग टाईप डिफाईन करतो व्हेरिएबलला. आता आपण एक एक्झाम्पल बघणार आहोत. मी एक ए नावाचा एक व्हेरिएबल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 10 व्हॅल्यू स्टोअर केलेलं आहे अँड एला प्रिंट केलेलं आहे. अँड तसेच मला त्या 10चा डेटा टाईप चेक करायचा असल्यामुळं मी टाईप फंक्शन घेतलेलं आहे. आपण टाईप फंक्शन बघितलेलं आहे. टाईप फंक्शन काय करतो? व्हॅल्यूचा डेटा टाईप चेक करतो. जसं की इथं तुम्ही बघू शकता 10चा डेटा टाईप, 10चा व्हॅल्यूचा टाईप कोणता आहे? इंट आहे. तुम्ही बघू शकता आलेलं आहे खाली. नेक्स्ट बघणार आहोत फ्लोटचा एक एक्झाम्पल. सो बी नावाचा एक व्हेरिएबल घेतला आहे, त्याच्यामध्ये 10.5 व्हॅल्यू स्टोअर केलेलं आहे अँड बीला प्रिंट केलेलं आहे. त्याचा आउटपुट तुम्ही बघू शकता. जस्ट वेट, रन होत नाही. मला टर्मिनलमध्ये जाऊन जरा चेक करावं लागतं. ते व्हिडिओ थोडं प्रॉब्लेम झाले. हां, आता बघू शकता तुम्ही. यू कॅन सी. बघा, आलं बघा फ्लोट. असं टाईप फंक्शन यूज करून तुम्ही डेटा टाईप चेक करू शकता व्हॅल्यूचा. थर्ड बघणार आहोत स्ट्रिंग. सी नावाचा एक व्हेरिएबल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये विनायक व्हॅल्यू स्टोअर केलेला आहे. स्ट्रिंग कधी पण डबल कोटेशनमध्ये लिहिलं जातं. चुकून पण न कोटेशन घेता तुम्ही लिहिला तर एरर येतं. तसं कधीच करू नका. सो तुम्ही बघू शकता डेटा टाईप आलं बघा, स्ट्रिंग आहे. उद्या आपण बघणार आहोत सेट, टपल, डिक्शनरी म्हणजे काय. चला उद्या भेटूया. बाय बाय अँड गुड नाईट.